मॅचला मित्रांनो सुरुवात होईल, परंतु जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांचे आपण एकदा अनाउन्समेंट करूया. आज मित्रांनो जी जेवण व्यवस्था आहे ना, चला दोन टीम आपण 12 खेळाडू पाठवा. आज जी जेवण व्यवस्था आहे ना ती आम्हाला मिळालेली आहे. पहिल्या 2 दिवसांसाठी श्री सचिन दादा पोपळे आणि त्याचबरोबर श्री प्रकाश दादा शेलार यांच्या माध्यमातून, आणि तिसऱ्या आणि चौथ्या दिवसासाठी आम्हाला जेवण व्यवस्था मिळालेली आहे. श्री नितीन शामराव मनवे दादा आणि कुमार अनय नितीन मनवे यांच्या वतीने आम्हाला ही जेवण व्यवस्था मिळालेली आहे आणि प्रत्येक सहभागी संघाला जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये जशी मात्र ही स्पर्धा पुढे पुढे जात आहे ना, या स्पर्धेमध्ये बरेचसे फेरबदल आहेत आणि काही ना काहीतरी नवीन गोष्टी आवर्जून या स्पर्धेच्या माध्यमातून केल्या जातात. यावर्षी वेगवेगळ्या गोष्टी कोणत्या आहेत तर प्रत्येक संघाला जेवण यावर्षी आहे आणि यावर्षी 24 संघ खेळत आहेत. म्हणजे काही गोष्टी जर आपण पाहिलं तर नाविन्यपूर्ण आहेत. यावर्षी ट्रॉफीची डिझाईन जर तुम्ही पाहिलं तर वेगळ्या आहेत. गतवर्षी वेगळ्या होत्या. गतवर्षी थीम वेगळी होती, यावर्षी थीम वेगळी आहे. मॅचला सुरुवात पहिला बॉल, अरे पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय आणि पहिलाच बॉल एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाव्यांसाठी. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय ताबडतोड. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज चंद्रकांत माने यांनी पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाव्यांसाठी. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत. फटका ताबडतोड खेळलाय आणि अजिंक्य मोरे यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. पाठीमागच्या मॅच मध्ये अजिंक्य मोरे या युवा खेळाडूने प्रभावित केलं. इयत्ता 10वी मध्ये असणारा अंडर 16चा खेळाडू. हाही बॉल आता त्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेलगत, बॉल अडवतायत परंतु प्रयत्न निष्फळ. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी आला तो चौकार. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये आज वेगळ्या स्ट्रॅटर्जीने या मॅच मध्ये डबेवाडी संघ खेळतोय. पदललित्याचा वापर, आक्रमण केलं या बॉलच्या पाठीमागे आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. चंद्रकांत माने बॅटिंग करतायत 10 वरती. 2 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. महेश दशरथ नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. अजिंक्य मोरे पुन्हा तयार, कमबॅक करावं लागेल. या बॉलला सन्मान दिलाय. या बॉलच्या पाठीमागे 1 धाव काढली जाईल. पण चंद्रकांत माने यांनी ज्या प्रकारचं क्रिकेट खेळलंय ना, 2 मोठे फटके खेळले, 1 सिंगल धाव त्यांनी अंकित केली. नॉन स्ट्रायकर एंडला गेले, स्ट्राईक रोटेट केलं, स्कोरबोर्डला बिझी ठेवलं आणि स्ट्राईक वरील डावखुरी हाताच्या फलंदाजाला महेश दशरथ यांना आणलेलं आहे. एक चांगलं क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे तुम्ही आक्रमण करावं असं काही नाही. काही बॉल तुम्ही संयमाने खेळू शकता आणि तोच प्रयत्न चंद्रकांत माने यांनी केलेला आहे. म्हणजे आज मोठी इनिंग चंद्रकांत माने यांना खेळायचे, हे काही संकेत या बॉलच्या पाठीमागे मिळाले, परंतु हा बॉल हवेत आहे. आता आक्रमण महेश दशरथ यांनी केलं आणि या बॉलच्या पाठीमागे धावा आलेल्या आहेत तब्बल 2. तिसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. अजिंक्य मोरे हा असा खेळाडू आहे ना, एक युवा स्टार खेळाडू आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती, प्रभावित केलं होतं, जबरदस्त खेळ केला होता या युवा खेळाडूने. तो तयार होतोय, इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे आणि गोलंदाजी करतोय टीम कारीसाठी. फटका जोरकस खेळलाय आणि अखेरकार महेश दशरथ यांनी हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सीमारेषा तलवारीच्या धारेने हा बॉल चिरतोय. बॉल सीमा पार आलाय तो दर्जेदार, बहारदार, वजनदार, शानदार महेश दशरथ यांच्या बॅट मधून दमदार चौकार. काय फटका खेळलाय महेश दशरथ. पाठीमागच्या मॅच मध्ये त्यांना मोठा खेळ करता आला नव्हता, परंतु या मॅच मध्ये डबेवाडी संघ एका वेगळ्या रणनीतीने उतरलेला आहे. टीम कारेला देखील आपल्या रणनीती आखाव्या लागतील. अजिंक्य मोरे तयार. शेवटचा बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये अजिंक्य मोरे यांनी ओसंडून धावा खर्च केलेले आहेत, परंतु एकात दुसरी जर या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळाली ना तर टीम कारी संघ जोमाने कमबॅक करू शकेल. पायांचा वापर, बॅटचा किनारा, एक संधी होती का? एक हात पुढे काढला होता परंतु त्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत. प्रथम बॅटिंग करताना 18 टीम डबेवाडी.
नंबर 2 मध्ये उमेश आलेले आहे, ते षटक हाताळतील. परंतु एका बाजूला टीम डबेवाडीने बॅटिंग बहरदार केली आहे. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल. महेश दशरथ यांच्या बॅटची कडा, विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय पहिला टीम डबेवाडीला. आणि टीम डबेवाडी या टीमच्या डबेवाडीचे डावकुरे हाताचे फलंदाज महेश दशरथ येत आहेत माघारी. निश्चित आज नावाप्रमाणे खेळ करू शकलेले नाहीत. एक पाय पुढे काढला, बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. धक्का क्रमांक पहिला टीम डबेवाडीला. आता गणेश माने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत क्रमांक 3 वरती. परंतु चंद्रकांत माने यांनी सुरुवात चांगली केली आहे. गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 2 चा हा खेळ सुरू आहे. बॉल थोडा वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय दुसरा टीम डबेवाडीला. आणि यावेळेला फलंदाज कोण माघारी येतील? ज्यांनी डावाची सुरुवात षटकाराने केली ते चंद्रकांत माने. डबेवाडीचे अनुभवी खेळाडू येतात माघारी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. सुरुवात चांगली केली होती टीम डबेवाडीने, परंतु विकेटची पतझड आता सुरू झाली आहे. आणि या बॉलच्या पाठीमागे पाच ज्या प्रकारचा बॉल टाकला ना, त्या बॉलवरती मोठा फटका खेळायला गेले. फटका पूर्णपणे फसला, बॉल हवेत उभा राहिला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सहजरित्या आले आणि त्यांनी पकडला एक चांगला झेल. वेल जज कॅच. आणि स्वतः उमेश यांनीच हा झेल पकडला आपल्या फॉलोथ्रूमध्ये. या गोष्टी फार कठीण असतात. ज्यावेळेस तुम्ही एखादा झेल घ्यायला जाताना त्यावेळेस तुमचं आय कॉर्डिनेशन, डोळ्यांचा संयोग, हाताची ओंजळ आणि शरीरावरचं नियंत्रण या गोष्टींची तुम्हाला सांगड घालावी लागते. आणि ती सांगड मैदानाच्या आतमध्ये घातली. किरण पवार पाठीमागच्या मॅच मध्ये आघाडीला आले होते, या मॅच मध्ये आता मधल्या फळीमध्ये येत आहेत. त्याच्यामुळे यांच्याकडे क्षमता आहे. मधल्या फळीमध्ये किरण पवार बॅटिंग करू शकतात, परंतु आज चांगली बॅटिंग करावी लागेल. उमेश देवरे यांनी काय केले, यावर मध्ये 2 धक्के दिलेले आहेत. टीम डबेवाडीला 1 धाव दिली आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 19 डबेवाडी टीम प्रथम बॅटिंग करताना सुरुवात चांगली करून टीम डबेवाडीला त्याच्यामध्ये सातत्य ठेवता आलेलं नाहीये. टीम डबेवाडीने 2 गडी गमावलेले आहेत. एका बाजूला आता मॅच मध्ये पुन्हा एकदा कारी संघ जोमाने शिरकत करतोय. लेग स्टंप वरती हा बॉल ठेवण्याचा प्रयत्न, पायांवरती ठेवण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलंय की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. निश्चित या गोष्टी तुम्हाला कमी ओव्हरच्या क्रिकेटमध्ये टाळाव्या लागतात. तुम्हाला फार कमी वाईट बॉल टाकावे लागतात. 6 बॉल तुम्हाला चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतात. एखादा चांगला गोलंदाज कोणता, जो 6 बॉलमध्ये षटक संपवतो, तो गोलंदाज नेहमी क्रिकेटमध्ये चांगला आहे. मग चौकार षटकार लागतील ही वेगळी गोष्ट आहे, परंतु षटक हे तुम्हाला 6 बॉलमध्ये संपवावं लागतं. हा फटका डीप स्क्वेअर रेगला, क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी आणि चुकीला नाहीये माफी. क्रिकेटमध्ये नाहीये गलफान, पणाला थारा. टीम डबेवाडीला मिळालाय षटकार आणि बॉल सीमारेषा पार. एका क्षणाला असं वाटलं की झेल होतो की काय, परंतु प्रयत्न चांगले केले क्षेत्ररक्षकांनी, परंतु अखेरकार हाताला स्पर्श करून बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 6 धावेंसाठी आला तो षटकार. फलंदाज किरण पवार. आपण किरण पवार यांच्याबद्दल चर्चा केली, परंतु एका बाजूला उमेश देवरे ज्यांनी या ओव्हरमध्ये प्रभावित केलं. टीम डबेवाडीला 2 धक्के दिले होते, परंतु त्यानंतर एक मोठा फटका त्यांनी खर्च केलाय. क्षेत्ररक्षकांची 7 गोलंदाजाला असणंही तितकंच महत्वाचं आहे. शेवटचे काही बॉल या षटकातील शिल्लक. हा बॉल सोडून दिलाय, डाव्या स्टीवरती असणारा बॉल. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 27 वरती.
किरण पवार 6 वरती बॅटिंग करतायत, गणेश माने 1 वरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. छोट्या उसळीचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉलची फेकी करतील आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 1 धाव पूर्ण होईल. धावसंख्या 28 आहे. निश्चित टीम डबेवाडीने 2 गडी गमावलेले आहेत, परंतु धावांची गती जर तुम्ही पाहिली ना तर टीम डबेवाडीसाठी धावांची गती चांगली आहे. याचा विचार टीम कारीलाही करावा लागेल. कारीने विकेट मिळवलेले आहेत, परंतु टीम कारीला धावांची गती कमी करता आली नाहीये. फटका हवेत खेळला, क्षेत्ररक्षक बॉलला अडवतायत, परंतु अखेरकार प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. फलंदाजाचा प्रयत्न जर तुम्ही पाहिला हा फटका खेळताना तर कधी पुढे कधी पाठी आले आणि त्यानंतर हा फटका खेळला गणेश माने यांनी आणि त्यानंतर सीमारेषे लगत जे क्षेत्ररक्षक होते पुढे आले, झडप घालण्याचा प्रयत्न बॉलवरती गेला, परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धाब्यांसाठी. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावसंख्या आहे 32, 2 गडी बाद. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका, आपण घाई करा. किरण पवार 7 वरती बॅटिंग करत आहेत, गणेश माने 5 वरती. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. सुशील मोरे तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील तर फक्त 1च धाव मिळेल. या मॅच मध्ये टीम डबेवाडीने काय केलेलं आहे, बॅटिंग लाईनअप पूर्णपणे बदललेली आहे. जे फलंदाज पाठीमागच्या मॅच मध्ये आघाडीला आले होते ते मध्ये आलेले आहेत आणि जे फलंदाज मधल्या फळीमध्ये आले होते ना त्यातले काही फलंदाज हे आघाडीला आले होते. म्हणजे या मॅच मध्ये डबेवाडी हा संघ वेगळ्या स्ट्रॅटेजीने खेळतोय, वेगळ्या प्लॅनिंगने खेळतोय, त्यामुळे कारी संघाला या मॅच मध्ये प्लॅनिंग चांगलं करावं लागेल. सुशील मोरे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत, परंतु प्रश्न हाच आहे की टीम कारीकडून दुहेरी षटक कोण हाताळणार. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील का आणि हो, टप्पा पडल्यानंतर बॉल सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल देतोय दर्शक, बॉल सीमारेषा तोडून फोडून सीमा पार, चौकार. पायांचा वापर केला, पुढे निघून आले, परंतु यावेळेला फलंदाज होतील आउट. धक्का क्रमांक लागलाय 3रा टीम डबेवाडी या टीमला आणि फलंदाज माघारी येत आहेत गणेश माने. या विकेटचं पतन होईल. ऑलराऊंडर खेळाडू आहेत डबेवाडीचे, माघारी येत आहेत. पदलित्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला, डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि त्यानंतर माघारी यावं लागतंय. चला घाई करा, दोन्ही टीमला विनंती आहे आपण वेळ घेऊ नका, ही विनंती आहे. श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये येत आहेत. संघाला गरज आहे धावांची आणि कशा प्रकारे धावसंख्येचा डोंगर आता टीम डबेवाडी उभा करेल आणि कुठपर्यंत टीम कारी टीम डबेवाडीला रोखेल, या सर्व काही गोष्टींना आता उदाहरण प्राप्त होते. पुढचा बॉल सुशील मोरे तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येतोय या बॉलच्या पाठीमागे तो निर्धाव बॉल. याच प्रकारची गोलंदाजी आज करावी लागेल. जो संघ जिंकेल तो पुढे निघून जाईल, जो संघ हारेल ना त्याचा प्रवास इथेच संपणार आहे. या मॅच मध्ये तुम्हाला सर्वोत्तम करायचं आहे.
खेळ हा चांगला करावाच लागेल, कारण जो संघ या लीगमध्ये मैत्री चषकामध्ये 2 सामने हारेल त्या संघाला पुढे जाता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हा सामना जिंकणे फार महत्त्वाचं आहे. हा सामना जर जिंकलात तर पुढे जाऊन तुम्हाला आणखीन एक सामना खेळावा लागणार आहे आणि तो तुम्हाला तिकडे जिंकावा लागेल. आणि जर तो तुम्ही सामना जिंकलात ना तर तुम्हाला कोळघर संघाविरुद्ध 2 हात कालावे लागतील. अडतीस धावा 3 गडी बाद. खायला कोण नाही इकडे. तुमचे कोण प्लेयर राहिलेत का जेवायचे? तर माफ करा, आपण करेक्शन करूया. आज एकच ग्रुप खेळत नाहीये, 2 ग्रुप खेळत आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया आणि त्याच्यामध्ये कोळघर, कारी, वेनेकोल आणि डबेवाडी. बरोबर नाही ग्रुप आहे ना. तिथं कोळगर गेले. तिथं कोळगर गेलं पुढे. काय कसा आउट झाला? ठीक आहे. कीपरने पकडला विजय. निश्चित आपण ते जे काय टाइम टेबल आहे, मॅचेस कशा लागतील याच्या सूचना आम्ही तुम्हाला देऊच, परंतु जे पाठीमागे आपण त्याच्याबद्दल चर्चा केली त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया. कशा प्रकारच्या लढती होतील याच्याबद्दल आपण चर्चा करूया. येणाऱ्या कालावधीमध्ये आयोजन समितीशी आपण चर्चा करूया आणि त्यानंतर कशा प्रकारचे सामने होतील ना, ते आजचा जो शेवटचा सामना होईल ना त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील. कोणते संघ खेळणार आहेत आणि कोणत्या संघाच्या मॅचेस कोणाविरुद्ध असेल, या सर्व काही गोष्टींचे अपडेट आपल्याला शेवटच्या सामन्यामध्ये मिळेल. याचा आपण सर्वांनी नोंद घ्या. अजिंक्य आला. श्रीकांत आणि अजिंक्य नाही, राहुल बॉलर आला. नाही बॅट्समन तिथे वाढवायचं होतं ना. फुलटॉस बॉल उत्तर साजेस नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन, लांबी पडली कमी, फलंदाज येथील माघारी. धक्का क्रमांक लागला आणखीन एक टीम डबेवाडीला. या ओव्हरमध्ये धावसंख्येची गती कमी झालेली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये टीम डबेवाडीला धावा चांगल्या मिळाल्या होत्या आणि हा फटका पहा, श्रीकांतांचा फसला आणि बॉल हवेत उभा राहिला आणि क्षेत्ररक्षकाने पकडला एक चांगला झेल. लखन मोरे यांनी पकडला चांगला झेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. नवीन कोण आला? विजय. या बॉलला फक्त दिशा दिली आहे, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच धाव मिळालेली आहे. एका बाजूला जय मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, अजिंक्य माने त्यांच्या सोबतीला आहेत. जय इंगवले बॅटिंग करत आहेत 5 वरती, अजिंक्य माने 0 वरती बॅटिंग करत आहेत. एका बाजूला राहुल मोरे
यांनी 5 बॉल टाकलेले आहेत आणि धावा खर्च केलेल्या आहेत. तब्बल या ओव्हरमध्ये 7 आहेत. एक गडी त्यांनी गारद केला. शेवटचा बॉल या षटकातला प्रगती पथावरती सायकर एंडला अजिंक्य माने. फटका चांगला आहे, फक्त लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न अखेरकार फसला आणि बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाबींसाठी होतोय तो फरार. धावा मिळतील 4. आलाय तो एक बहारदार चौकार. आता मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा कहर. धावसंख्येला येतोय आता चांगला भर. खोलवर पद्धतीचा बॉल ज्या प्रकारे उडवला सी कॉर्नरला, एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडले. क्षेत्ररक्षक बॉल अडवताना होत आहेत हताश. धावसंख्या आहे 4 षटकांच्या अखेरीस. प्रथम बॅटिंग करताना 49 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. ओव्हर नंबर आता 5 मध्ये पुन्हा एकदा आमंत्रित केलं या षटकासाठी. सुशील मोरे आलेले आहेत. एका बाजूला जय इंगवले आहेत. फौजी स्पोर्ट्स हे जे शॉप आहे हे डबेवाडीला आहे आणि त्या शॉपचे ओनर मैदानाच्या आतमध्ये डबेवाडी गावासाठी बॅटिंगसाठी जय इंगवले. एका बाजूला गोलंदाजीमध्ये पहिलाच बॉल आणि अखेरकार पुन्हा एकदा चुकीला माफी नाहीये. सुशील मोरे यांचा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. जय इंगवले आपल्या स्टाईलने हा बॉल पाठवतायत सीमा पार. क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि या चुकीला नाही माफी, गलपानपणाला नाही थारा. क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषा पलीकडे. पहा आयुष्यात चुका या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील, परंतु या चुका टाळाव्या लागतील. चुका सुधारवणं फार महत्वाचे कारसाठी. आणि चला टॉससाठी या टीम पाठेकर आणि वाघवाडी या 2 टीमला विनंती आहे आपण टॉससाठी या. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. बॉल हवेत परंतु पंचांनी नो बॉल सांगितलंय आणि यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट आहे. नो बॉल असं पंचांनी कळवलंय, म्हणजे या बॉलला पुन्हा एकदा टाकावं लागेल. यानंतर आहे फ्री हिट. एका बाजूला टीम डबेवाडीला धावा मिळालेल्या आहेत. असं मधल्या काही षटकांमध्ये असं वाटलं की टीम कारीने धावसंख्येची गती कमी केली, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा टीम डबेवाडीने आक्रमण केलंय. परंतु कारीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. या अगोदर देखील गोलंदाजी करण्यासाठी सुशील मोरे आले होते. त्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा दिल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत धावा दिलेल्या आहेत 7. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो निर्धाव. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. राऊंड द विकेट होते सुशील मोरे पंचांच्या उजव्या एसटीकडून. आणि त्यानंतर पहा हा फटका खेळण्याचा प्रयत्न. खोलवर पद्धतीचा बॉल. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. बॅक टू द बॉलर. एक सिंगल धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा सहजरित्या मिळतील टीम डबेवाडी या टीमला. 59 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटचे काही बॉल शिल्लक. तुम्ही पाहताय, अनुभवताय, आस्वाद घेत आहात. मैत्री चषक लीग 2025 पर्व 7वे. मैत्री चषक 2025 आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. बॉलर तयार सुशील मोरे. बॅकफुटचा पंच केलाय सुशील मोरे यांच्या या बॉलवरती. एक सिंगल धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकच धाव. पाक जीवन असेल किंवा क्रिकेट, काही गोष्टींवरती आपल्याला समाधान मानावं लागतं आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान मानलेलं आहे. धावसंख्या 60 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. चला घाई करा आणि टीम टॉससाठी या. ओके, दोन्ही संघ नाही या ठिकाणी आलेले आहेत, पाठेकर आणि वाघवाडी. फटका जबरदस्त खेळलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय. काय बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे आणि अखेरकार या बॉलवरती आक्रमण केलंय. हल्ला चढवलाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय फलंदाज जय इंगवले. काय बहारदार आज बॅटिंग करतायत. संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये खेळी केली आहे. संघाला संकटाच्या पेचातून बाहेर काढलं. 18 बनवलेले आहेत अवघ्या 6 बॉलमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. सुशील मोरे यांना शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. या षटकामध्ये सुशील मोरे यांनी ओसंडून धावा खर्च केलेले आहेत.
आणि शेवटचाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी आणि धावसंख्या वाढवणारा, धावसंख्येला आकार देणारा फटका जय इंगवल्यांनी आज मैदानाच्या आतमध्ये बहारदार खेळ केलाय. मोठ्या फटक्यांचा कहर मैदानाच्या आतमध्ये जय इंगवले यांच्या बॅट मधून आणि डबेवाडीसाठी जबरदस्त बॅटिंग. 70 धावा धाव फलकावरती, 71 धावसंख्या आहे. पाठलाग करण्यासाठी टीम कारी या टीम समोर कशा प्रकारे धावसंख्येचा डोलारा सांभाळला जाईल पुन्हा एकदा ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 17 क्रमांक 2 चं धावतं वार्तांकन, पण करूया तत्पूर्वी आपण टॉस. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे, त्याच्यामुळे हा सामना दोन्ही संघांना जिंकणं फार महत्वाचं आहे. या अगोदर 2 सामने कोळघरने जिंकलेले आहेत, परंतु आता या गटातून 2 सामने कोण जिंकणार आहे यासाठी ही लढत आहे. एका बाजूला वाघवाडी, एका बाजूला पाटेकर. कोण मागते? ओके, टीम पाटेकर. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे टीम पाटेकर यांच्याकडून. आणि टीम वाघवाडी तुम्ही टॉस जिंकलेला आहात. दुसरा सामना आहे, दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. या मॅचमध्ये काय घेत आहे? बॅटिंगच घेणं. बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहे. कोणतं टार्गेट द्यायला आवडेल? संघ तरी 60+. किती खेळाडू तुमच्या गावावरतून आलेले आहेत? तरी 5 जण आलेलो आहे. 5 जण गावावरतून आलेले आहेत. स्पर्धा खेळताना पहिली मॅच संघाने चांगली खेळली, कशा भावना आहेत? पोरांचा प्रोत्साहन चांगला आहे, असेच खेळत राहावे एवढे तिचे. कुमार, मी तुमच्याकडे येईन. तुम्ही चांगले खेळलेले आहात, तुमचा संघ चांगला खेळतोय, परंतु आता गोलंदाजी करायची आहे. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? मी क्षेत्ररक्षण केलं असतं. म्हणजे अगदी तुमच्या मनासारखं घडलेलं आहे. वाघवाडीचं देखील टॉस मध्ये मनासारखं घडलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल? जेवढं जास्त थांबवायचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. कसं वाटतंय? संघाने एक सामना जिंकलेला आहे, कशा भावना आहेत? खूप चांगलं वाटतंय आणि आता पण हे सपोर्ट करतील बस. अधिकचा वेळ घेणार नाही. तुम्हाला पाटेकर मॅचसाठी शुभेच्छा आहे. वाघवाडीला आपण शुभेच्छा देऊया. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे टीम वाघवाडी या टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि टीम पाटेकर या टीमला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. एकाहत्तर धावांचं लक्ष आहे, परंतु बॅटिंग ज्या प्रकारे केली होती चंद्रकांत माने 4 बॉल 11, महेश दशरथ 4 बॉल 7, गणेश माने 4 बॉल 9, किरण पवार 4 बॉल 7 आणि श्रीकांत इंगवले यांनी बनवल्या 4 बॉल 3. परंतु अजिंक्य माने 7 वरती त्यांनी बॅटिंग केली आणि जय इंगवले यांनी सर्वाधिक धावा कोणत्या तब्बल 22 7 बॉलच्या पाठीमागे. आणि त्याचमुळे की काय संघ इथपर्यंत मजल मारू शकला आणि आता टीम कारीला बनवायच्या आहेत 71 धावा. येणारी बॉल 30. कारीला सुरुवात जबरदस्त करावी लागेल. ज्या प्रकारे सुरुवात टीम डबेवाडीने केली होती मोठ्या फटक्यांनी, मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. कारी टीमकडे देखील बॅटिंग लाईनअप चांगली आहे. पहिल्या मॅचमध्ये टीम कारीने बनवल्या होत्या, त्या धावा आपण पाहिल्या होत्या पहिल्याच मॅचमध्ये. ज्यावेळेस टीम कारी आणि कोळघर खेळला होता त्यावेळेस कारीने 55 बनवल्या होत्या. त्याच्यामुळे या मॅचमध्ये टीम कारीला आणखीन चांगला प्रयत्न करावा लागेल, कारण या वेळेला धावा थोड्याशा अधिक बनवायच्या आहेत. म्हणजे 16 ते 17 धावा त्यांना अधिक बनवायच्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना प्लॅनिंग या गोष्टीचं प्रखरतेने आज करावं लागेल, कारण हा सामना दोन्ही संघांच्या बाजूने जर आपण पाहिला तर जिंकणं फार महत्वाचं आहे. जो संघ हारेल त्याचा प्रवास इथेच संपणार आहे. त्याच्यामुळे हा सामना जिंकणं फार बंधनकारक.
मॅचला सुरुवात पंचांना देऊया पंचांचा येतोय सिग्नल आणि आपण दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार. एका बाजूला विजय मोरे, सुशील मोरे ही आक्रमक जोडी टीम कारीची ऑलराऊंडर, तर एका बाजूला पहिला बॉल गणेश माने यांच्या हातामध्ये. पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड. आणि पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय ताबडतोड. ईट का जवाब पत्थर से, मागणी तसा पुरवठा. फलंदाज विजय मोरे यांनी पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मार्क ग्रेट बीच यांची आठवण करून देणारा हा फटका 1992 साली क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारचा पहिला षटकार लागला होता. म्हणजे आज टीम कारीने निर्धार जो केलाय ना की आम्हाला पहिल्या बॉल पासून आक्रमण केलंय, पहिल्या बॉलच्या पाठीमागे इरादे स्पष्ट पाहायला मिळत आहेत. विजय मोरे यांनी पहिलाच मोठा फटका खेळलाय. आज काहीतरी करायचंय, याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ खेळत आहेत. एका बाजूला गणेश माने तयार, ते देखील ऑलराऊंडर आहेत. विजय मोरे कारीचे ऑलराऊंडर आहेत. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. गणेश माने तयार. यावेळेला या बॉलच्या पाठीमागे यश मिळणार नाही. आला तो डॉट बॉल, कमबॅक करणारा बॉल आहे. आला तो डॉट. ह्याच्यानुसार दिला नसेल आम्ही तर काढून द्यावं नंतर लिहून ठेवू आपण. मी आहे तू वरती राहा. विजय मोरे आणि सुशील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. 6 धावा धावफलकावरती आलेले आहेत. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. चला घाई करा. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज विजय मोरे माघारी, ज्यांनी आक्रमण केलं होतं, ज्यांच्यावरती आज मोठी उमेद होती, ज्यांच्यावरती आज मोठा दारोमदार होता, असे फलंदाज येत आहेत माघारी. विजय मोरे माघारी. टप्पा पडल्यानंतर या बॉलच्या पाठीमागे आक्रमण करायला गेले आणि पहा बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा मिळू शकला नाही. कड ज्यावेळेस बॉलने घेतली त्याच वेळेस मात्र विजय मोरे यांनी क्रीज सोडलं. पंचांच्या निर्णयाची वाटही बघितली नाही. तयार झाला आता थोडा 6 धावा 1 गडी बाद. आणि जिथे आपण चर्चा करतो ना की सूरज आणि सुशील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करेल टीम कारीसाठी. गणेश माने यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, पहिला बॉल जर आपण वगळला ना तर बाकीची गोलंदाजी गणेश माने यांनी बहरदार केलेली आहे. गणेश माने यांनी काय केलं, पाठीमागे माझ्याबरोबर घडलं काय याचा विचार केला नाही. पुढच्या काही बॉलवरती काय चांगलं करता येईल ना याचाच प्रयत्न त्यांनी केला. या बॉलला सन्मान दिलाय आणि या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील, क्षेत्ररक्षक धावतायत. 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. निश्चित आज जबाबदारी घ्यावी लागेल. एक शॉट आहे असं पंच कळवतायत मल्होत्रा सर. आणि फक्त आपण एकच धाव घेऊया. क्वालिफाईड पंच या स्पर्धेला आहेत. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष आहे, त्यामुळे त्यांच्या नजरेतून एखादी गोष्ट सुटणं कठीण आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो डॉट. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. पण एखादी विकेट तुम्हाला मिळते का आणि त्यानंतर तुमचं मनोबल वाढतं काय, हे प्रकृतीने मैदानाच्या आतमध्ये गणेश माने यांनी दाखवलेलं आहे. परंतु आज सूरज आणि सुशीलला चांगला खेळ करावा लागेल. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा जीवनामध्ये आला तर तो अंधकार नाहीसा करतो. आज सूरज यांना त्या प्रकारचा खेळ करावा लागेल. धावसंख्येचा अंधकार नाहीसा होईल का. बॉल आकाशाला गवस निघालतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, झेल घेण्याचा अंदाज चुकला आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. क्रिकेट असो किंवा आयुष्य, बऱ्याचशा गोष्टी अंदाजावरती अवलंबून असतात. एखादा अंदाज चुकला ना तर बाकीच्या गोष्टी चुकतात. झेल घेण्याचा अंदाज चुकला आणि झेल घेता आली नाही.
अंदाज ही तुमची कल्पना आहे, परंतु तुमच्या जीवनातला अनुभव आहे ना, हे तुमचं सत्य आहे. त्याच्यामुळे अंदाजावरती बऱ्याचशा गोष्टी आपण ज्याची चर्चा करतो ना, की बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. जीवनामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींचा अंदाज बांधतो. एखादा बॉल आलाय कसं, त्याला टोलवायचा कसा, योग्य अंदाज आपल्याला बांधावा लागतो. त्यामुळे अंदाजावरती बऱ्याचशा गोष्टी काही अवलंबून असतात. कॅच पकडण्याचा अंदाज चुकला, धावसंख्या 11, 1 गडी बाद, एका षटकाचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर आता 2 कडे श्रीकांत ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात. स्ट्रायकर सुशील मोरे तयार. फटका जबरदस्त आहे. बॉल डीपी स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे फटका आहे. कडक बॉल देतोय, सीमा रेषेच्या पलीकडे धडक. सरळ 6 धाब्यांसाठी एक प्रतिभावंत. फटक्यामध्ये होतं परफेक्शन, फटक्यामध्ये होती पूर्णता. फक्त पहा, मनगटाच्या साह्याने खेळलेला फटका, मनगटी झटका आणि 6 धाबांचा हा फटका, सीमापार षटकार. आज मात्र सुशील देखील मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग करताना याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. मोठ्या धावा, फटके देखील मोठेच खेळावे लागतील. 17 वरती टीम कारी संघ जाऊन पोहोचलाय. आगाज आपने देखा, अंजाम अभी भी बाकी है. पूर्वार्ध तुम्ही पाहिलेला आहे, आता उत्तरार्ध. आणि उत्तरार्धामध्ये आतापर्यंत 7 बॉलचा खेळ झालाय. सुशील मोरे पहिलाच बॉल खेळला आणि तोही बॉल त्यांनी सीमारेषा पलीकडे पाठवलाय. हा आणखीन एक बॉल सीमारेषा पलीकडे. आता मोठ्या फटक्यांचा कहर आणि सुशील मोरे यांनी आणलाय धावसंख्येला आता बहर. लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये केलाय. नाव सुशील मोरे, गावकारी. मैदानाच्या आतमध्ये याही बॉलच्या पाठीमागे बॉल सीमारेषा पलीकडे पाठवतायत. ताकदीचा चांगला वापर, टायमिंग होतं प्रॉपर, शक्ती आणि युक्तीचा मेळ आणि मैदानाच्या आतमध्ये सुशील मोरे यांनी केलाय चांगला खेळ. आज याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. जी बॅटिंग चंद्रकांत माने यांनी केली, जी बॅटिंग जय इंगवले यांनी केली, त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर फलंदाजांना द्यावंच लागेल. सुशील मोरे 12 वरती, सूरज 5 वरती. एका बाजूला ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज श्रीकांत इंगवले आहेत, जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. बॅटिंग मध्ये चमक दाखवता आली नव्हती, आता गोलंदाजीमध्ये धमक दाखवावी लागेल डबेवाडीसाठी. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज सुशील मोरे. 2 बॉलच्या पाठीमागे 12 वरती बॅटिंग करतायत. लागोपाठ 2 ठोकलेत, तिसरा येईल का? षटकारांची हॅट्रिक पहिल्यांदा होईल का? की संयमाने हा बॉल खेळतील, की विकेट मिळेल डबेवाडीला? छोट्या उसळीचा बॉल अंगावरती येणारा वळवलाय. एक चांगलं क्रिकेट सुशील मोरे यांनी खेळलं. 2 बॉल 2 मोठे फटके खेळलेले आहेत. 1 धाव काढली, नॉन स्ट्रायकर एंडला गेले, स्कोरबोर्डला बिझी ठेवलं. स्ट्राईक वरती सूरज यांना आणलंय. आणि बॅटची कडा, भाग्याचा सहारा नाहीये. विकेटचं होईल ते पतन. धक्का क्रमांक लागला टीम कारीला आणखीन एक, जिथे पहा धावसंख्येची गती चांगली आहे, परंतु एका बाजूला टीम कारीने आणखीन एक फलंदाज गमावलेला आहे आणि फलंदाज सूरज येत आहेत माघारी. जो संघ जिंकेल त्या संघाला पुढचा सामना खेळता येईल, परंतु जो संघ हारेल ना त्याचा प्रवास इथे संपणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. 26 धावा 2 गडी बाद आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता लखन मोरे बॅटिंगसाठी येत आहेत क्रमांक 4 वरती. आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय ना याला महत्व उरलेलं नाहीये. तुम्ही संघासाठी धावा किती बनवताय ना यालाच फार मोठं महत्व उरलेलं आहे. त्यामुळे आता लखन मोरे यांना चांगला खेळ करावा लागेल. सोबतीला सुशील मोरे आहेत. 3 बॉल त्यांनी खेळले, 13 धावा कुठलेल्या. एक म्हणजे एक मोठी उमेद
टीम कारीची कोणती आहे ना, तर ते नाव आहे सुशील मोरे. परंतु एका बाजूला श्रीकांत, शेवटचा बॉल त्याने टाकायचा आहे. या ओव्हरमध्ये पहिले 2 बॉल महागडे होते, बाकीची गोलंदाजी चांगली केली आहे. एका फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये यश आलंय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. षटक क्रमांक 2 चा लखन मोरे तयार. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आलेली नाहीये. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती आहेत कारी टीमच्या प्रथम बॅटिंग करताना 27. आता इथून पुढे समीकरण आपण नव्याने मांडूया. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. एकत्र आहे ना 20 आणि 44 41 अजूनही 44 धाब्यांची गरज आहे आणि येणारे बॉल 18 आहेत. प्रति षटकाच्या पाठीमागे आता 15 धावा कमीत कमी कुठाव्या लागतील आणि जी सरासरी आहे ना 2 षटकांच्या पाठीमागे तिची ज्यावेळेस आपण चर्चा करतोय ना ती सरासरी आहे 13.5. म्हणजे थोडा आणखीन प्रयत्न करावा लागेल टीम कारीला. स्ट्रायकर एंडला लखन मोरे तयार होतील. ओव्हर नंबर 3 मध्ये महेश दशरथ येत आहेत. डबेवाडीचे ओव्हर नंबर 3 चा कारभार सांभाळण्यासाठी बॉलर तयार. ओव्हर द बॉलर हेड समोरच्या बाजूला खेळलेला बॉल. क्षेत्ररक्षक आलेले आहेत. बॉल अडवतील, टाकतील. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील या बॉलच्या पाठीमागे. प्रत्येक धाव ही किती महत्वाची आहे. प्रत्येक बॉल हा किती महत्वाचा आहे. या मॅच मध्ये समीकरण सातत्याने बदलत आहे. 17 बॉल 42 धावांची गरज है. दर्द सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि तो संघर्ष आज करावा लागेल. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या दिशेने वेल जज कॅच. धावता झेल पकडला आणि फलंदाज लखन मोरे येथील माघारी. धक्का क्रमांक 3 टीम कारीला. आणि काय झेल पकडलाय जय इंगवले यांनी. प्रयत्न चांगले केले होते लखन मोरे यांनी या बॉलला खेळण्याचे, परंतु लांबी कमी पडली. परंतु बाईक धावता झेल पकडला आणि धक्का क्रमांक 3 लागला टीम कारीला. अमोल देशमुख मैदानाच्या आतमध्ये येत आहेत क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी. जीवन असेल किंवा क्रिकेट, प्रत्येक वेळेस सुरुवाती शून्यातून नसते, तर कधी कधी मित्रांनो सुरुवात ही अनुभवातूनही असते आणि त्याची आज शिदोरी खोलावी लागेल. महेश दशरथ यांना बॅटिंग मध्ये काय करता आलं नव्हतं. गोलंदाजीमध्ये 2 बॉल टाकले, गडी गारद केला, 2 धावा खर्च केलेल्या आहेत. परंतु आज अमोल देशमुख यांनाही चांगला खेळ करावा लागेल. प्रत्येकाकडे एक वेगळं कौशल्य आहे क्रिकेटचं, त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. पण प्रत्येकाकडे क्रिकेटमध्ये काही ना काहीतरी वेगळं आहे. आक्रमण केलं, ताकदीचा वापर आणि पुन्हा एकदा लांबी कमी पडली. फलंदाज येतील माघारी आणि पुन्हा एकदा जय इंगवले यांनी हा झेल पकडला आणि फलंदाज माघारी येत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एका बाजूला हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता महेश दशरथ आणि फलंदाज अमोल देशमुख माघारी येत आहेत. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. मित्रांनो, ज्यावेळेस आपण हॅट्रिक बद्दल चर्चा करतो ना की हॅट्रिक या शब्दाचा उगम कुठून झाला, तर तो क्रिकेटमधूनच झाला. 1858 साली H स्टीव्हन्सन हे असे पहिले खेळाडू होते जे ऑल इंग्लंड 11 कडून खेळले आणि त्यांनी पहिल्यांदा 3 विकेट टिपल्या आणि त्यांच्या या 3 विकेटच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हॅट विकत आणली. हॅट हा शब्द ट्रिक या शब्दासोबत जोडला गेला आणि तिथून पुढे एक प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिक. आणि तोच बॉल आता प्रगतीपथावरती आहे. म्हणजे हॅट्रिक या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधून झाला. आणि हॅट्रिकचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो ना की पहिली हॅट्रिक ही पाकिस्तानच्या जलालुद्दीन यांनी घेतली टीम इंडिया चेतन शर्मा आणि IPL ची लक्ष्मीपती बालाजी आणि मख्खई अँटनी 2008. महेश दशरथ तयार हॅट्रिकचा बॉल घेऊन. पर्व क्रमांक 7 ची पहिली हॅट्रिक होईल का. गोलंदाज तयार. रोहित शर्मा नंतर पहिल्याला महत्व असते. आता हे पहिली झाल्यानंतर किती हॅट्रिकचा बॉल आणि हा बॉल. पंच काय सांगतील. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडता येतील, परंतु वाईट बॉल जरी टाकला तरी हॅट्रिक कंटिन्यू आहे.
आणि हा डॉट बॉल आलाय. हा सुशील एक मोठी उमेद आहेत टीम कारीची. आपण चर्चा करत आहोत या मॅच बद्दल. 31 धावा 4 गडी बाद. शेवटचे आता काही बॉल शिल्लक आहेत. महेश दशरथ तयार. आक्रमण केलंय सुशील मोरे. क्लासिकल स्ट्रोक. सीमारेषा पलीकडे काय फटका खेळलाय सुशील मोरे यांनी. टिपिकल सुशील मोरे फटका सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ना जहां जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. आणि हा बॉल पाठवलाय सुशील मोरे यांनी सरळ 6 धावेंसाठी. जबरदस्त फटका होता. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. सुशील मोरे एका बाजूने लढतायत आणि हो आज लढावंच लागेल. शेवटचा बॉल. नजर रोखून धरलेली आहे या बॉलच्या पाठीमागे आणि खेळावा की सोडून द्यावा या दुधा मनस्थितीमध्ये अडकले सुशील मोरे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहे 37. आता इथून पुढे समीकरण आपण नव्याने मांडूया. समीकरण इथून पुढे आपण मांडत आहोत. येणारे आता 12 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 34. 12-34चा थरार आहे. म्हणजे इथून पुढे प्रति षटकाच्या पाठीमागे कमीत कमी 17 बनवाव्या लागतील. म्हणजे अजून धावगती वाढवण्याचा प्रयत्न कारीला करावा लागेल. एका बाजूला डबेवाडीने धावसंख्येची गती थोडीशी कमी गेली आहे परंतु इथून पुढे 12 बॉलच्या पाठीमागे डबेवाडीला 34 धावांचा बचाव करायचा आहे. कठीण समय में सबसे बडा सहारा उम्मीद होतीये आणि त्याच उमेदीवरती टीम कारीसाठी सामना अवलंबून आहे. ती मोठी उमेद आहे मित्रांनो. सुशील मोरे आणि ऋषिकेश एका बाजूला. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 4 मध्ये आकाश माने. ओव्हर नंबर 4. हे फार महत्वाचं षटक आहे. मॅचला जर तुम्हाला कलाटणी द्यायची आहे ना तर हे षटक चांगल्या प्रकारेच खेळावं लागेल. आकाश माने तयार. बॅटिंग मध्ये ऋषिकेश तयार. पहिलाच बॉल फेस करतील. 12 बॉल 34 धावांची गरज आहे. ओ खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो. अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स हो. टप्पा पडला तर हा बॉल खाली राहिला. सुशील मोरे डेंजरस एंडला. पाठीराख्यांनी श्वास रोखून धरला होता परंतु चातुर्याने ही धाव पूर्ण केली आहे कारीच्या फलंदाजांनी. आणि स्ट्राईक सुशील मोरे यांच्याकडे दिलंय. आणि हो जेवढा वेळ स्ट्राईक सुशील मोरे यांच्याकडे असेल तेवढा वेळ टीम कारीसाठी ती गोष्ट लाभदायक असेल. परंतु कुठेतरी टीम डबेवाडीला विकेटसाठी जाळं विणावं लागेल आणि स्ट्राईक पासून सुशील मोरे यांना वंचित ठेवावं लागेल. या जरतरच्या गोष्टी. 11 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 33 धावा. विकेट महत्वाची. आता या बॉलच्या पाठीमागे नजर रोखून धरली. पंचांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये आता बनवायचे आहेत 32. येणारे बॉल 11. दोन्ही संघांची आता परीक्षा सुरू आहे. कोणता संघ जिंकेल पुढे जाईल. कडवी झुंजा द्यावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. संघर्ष हा पराकोटीचा आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गुडघा टेकवला. दुसरीचा प्रयत्न होईल का. आणि हो तो प्रयत्न सहजरित्या दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळतील. समीकरण पुन्हा एकदा झपाट्याने बदलत आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांसाठी जिवंत आहे. अजूनही सांगणं कठीण आहे की कोणता संघ सामना जिंकून पुढे जाईल आणि कोणत्या संघाचा प्रवास इथे संपेल. सुशील तयार. 7 बॉल 21 धावांचा खेळ उभा केला. आकाश माने तयार होत आहेत. 2 बॉल टाकले. 4 अजून टाकायचे आहेत. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येतोय. उजव्या स्ट्रीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल आहे. कुठेतरी आकाश माने यांचा प्रयत्न हाच आहे की मला वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करायची आहे आणि ज्यावेळेस वाईड लाईनला पकडून गोलंदाजी होते ना त्यावेळेस फलंदाजांना कसरत करावी लागते फटका खेळण्यासाठी. परंतु इथे या ओव्हरमध्ये तब्बल 2 नकारात्मक बॉल आहेत. 42 वरती 4. बॉल क्रमांक 3. एका बाजूला सुशील मोरे तयार. एका बाजूला आकाश माने. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला माफी नाहीये. फुल टॉस बॉलचा घेतलेला खरपूस समाचार.
बॉल सीमारेषेच्या पार, धावा मितीलचा आलाय तो षटकार. तू थोडासा सबर कर ले, इम्तिहान भी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. स्वतःची वेळी स्वतःलाच आणावी लागेल. सुशील मोरे यांनी फुल टॉस बॉलचा घेतला आस्वाद आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. तो सुशील कोलकातामध्ये होतो. तोच होतो ना कोलकाता सिलेक्शन झालं. बिर्याणी खात एका बाजूला सुशील मोरे म्हटलं की लेदर बॉल क्रिकेटचे एक चांगले घटक आहेत. आज गावासाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळत आहेत. 8 बॉल 27 वरती बॅटिंग. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, परंतु पंचांनी सांगितलंय की हाही वाईट बॉल आहे. आता समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. सेटिंग चेंज झाली, परत सेटिंग चेंज झाली. साहेबांची गरज आहे. हृदयाची धडधड पाठीराख्यांची आता वाढली असेल, कारण सामना ज्या प्रकारे सुरू आहे ना मैदानाच्या आतमध्ये, तो जबरदस्त सुरू आहे. हे बरोबर आहे, सांगितलं होतं. नाही जिंकणार की. जागा सोडायला लागते ना विकेट पडायला. क्षेत्ररक्षक डीपला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी आणि या जरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि या बॉलने ती दरी पार केली आणि बॉल पाठवला आहे सुशील मोरे यांनी सरळ 4 धावेंसाठी. मॅच जिवंत ठेवणारा चौकार. काय मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलाय. कारी विरुद्ध डबेवाडी, जबरदस्त मॅच. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि त्या जुनूनने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ लढतायत, झुंजतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. समीकरण पुन्हा बदललंय का, तर हो बदललंय आणि इथून पुढे धावा बनवायच्या आहेत. 8 बॉल 18ची गरज आहे. हाई बॉल आता लॉंग लेगला निघालाय. क्षेत्ररक्षक जाणे अगोदर हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सीमारेषा तोडून फोडून भेदून हा आणखीन एक आलाय बहारदार चौकार. आज सुशील मोरे संघाला संकटाच्या पेचातून बाहेर काढतायत. कारी संघासाठी संकट मोचक बनलेत मैदानाच्या आतमध्ये आणि हा बॉल ज्या प्रकारे वळवलाय, जबरदस्त बॅटिंग आणि हा बॉल पाठवलाय सीमा पार सरळ 4 धावेंसाठी. आता समीकरण उरलेलं आहे 7 बॉल 14. सुशील बॅटिंग करतात. 35 वरती 10 बॉल खेळलेत. 57 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या 1 बॉलच्या पाठीमागे डबेवाडीला कमबॅक करावा लागेल. या बॉलवरती भरपूर काही निर्भर आहे. धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये धावांचा पाठलाग करताना कमी धावा राहतील, परंतु डॉट आला तर शेवटच्या गोलंदाजासाठी काहीतरी या मॅच मध्ये शिल्लक राहील. याच्यावरती 1 मिळेल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार का, तर हो, 1 धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार सुशील मोरे. म्हणजे येणारे 6 बॉल आणि विजयासाठी धाबा बनवायच्या आहेत. इथून पुढे 13. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आता हेच इरादे मजबूत ठेवावे लागतील, कारण 6 बॉल 13ची मॅच. कुठेही जाऊ नका, पात्र ऐकत राहा. मैत्री चषक 2025 पर्व 7 डबेवाडी विरुद्ध कारी हा सामना. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. आता मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि या षटकामध्ये पर्याय निवडलेला आहे विश्वास डबेवाडीने आणि जबाबदारी दिली ज्यांच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. श्रीकांत इंगवले ओव्हर नंबर 5 सांभाळतील. बचाव करायचा आहे तो इथून पुढे 13 धावांचा. येणारे बॉलचा एका बाजूला सुशील मोरे ज्यांनी सामना बनवलाय ते स्ट्रायकर एंडला आहेत. आता सामना फिनिश कोण करेल
याच गोष्टी आता पाहाव्या लागतील. फलंदाज की गोलंदाज, डबेवाडी की कारी. 6 बॉल 13ची गरज आहे. 6-13चा सामना मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत इंगवले एका बाजूला तर एका बाजूला सुशील मोरे, अशी लढत. पहिला बॉल 6-13चा थरार. पहिलाच बॉल आणि हो 3 यष्ट्यांच्या समोर सुशील मोरे यांना पकडलंय आणि अखेरकार मोठ्या विकेटचं पतन. आणि श्रीकांत इंगवले सांगतायत की हो मी ते काम केलंय आणि मोठी विकेट संघाला मिळवून दिली आहे. धक्का क्रमांक लागलाय मोठा टीम कारीला आणि फलंदाज सुशील मोरे यांना यावं लागतंय जड पावलांनी माघारी. मनसुबे हेच होते की बॉल ऑन साईडला वळवायचा आहे, परंतु अखेरकार पहा नॉन स्ट्रायकरच्या एंडच्या फलंदाजाने देखील डोक्यावरती हात ठेवला, कारण विकेट तितकीच मोठी होती. आता मैदानाच्या आतमध्ये आकाश येत आहे. संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. अडचणीतून बाहेर सुशील मोरे यांनी काढला होता, परंतु मॅच फिनिश करू शकले नाही. परंतु एक बॉल असंही आला की जो पायाला भेदला आणि पंचाने 3 यष्ट्यांच्या समोर सुशील मोरे यांना पकडलं. परंतु सामना संपलेला नाहीये. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी धाबा बनवायचे आहेत 13. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि आता हीच विचारधारा ही तितकीच महत्वाची आहे आणि याच विचारधारेने हा सामना खेळावा लागेल. 5 बॉल 13ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. सामन्याला रंगत प्राप्त झाले, उदान प्राप्त होत आहे. काय दडलंय पुढच्या बॉलच्या पाठीमागे. श्रीकांत इंगवले तयार. ग्राउंड मध्ये नाही जात. हा बॉल मोठा फटका आलाय, सीमारेषा पलीकडे पाठवलाय. सामना संपलेला नाहीये. आकाशांच्या बॅट मधून हा षटकार आलाय. कधी या बाजूला कधी त्या बाजूला, कभी इधर कभी उधर. हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, अरे मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर. आता समीकरण पुन्हा एकदा झपाट्याने बदललंय. आता विजयासाठी इथून पुढे धाबा बनवायच्या आहेत. 7 धावा आणि येणारे बॉल 4. आणि अखेरकार हा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल्ड. 3 बॉल 7ची गरज. कधी या बाजूला तर सामना कधी त्या बाजूला, कधी डबेवाडी तर कधी कारी, कधी कारी तर कधी डबेवाडी. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उमेश येत आहेत. 3 बॉल 7 धाव्यांची गरज आहे. सामना संपलेला नाही आहे. एका बाजूला श्रीकांत इंगवले जोमाने कमबॅक करतात टीम कारीसाठी. आता मैदानाच्या आतमध्ये उमेश देवरे. 3 बॉल 7 धावा बनवायच्या आहेत. कारी विरुद्ध डबेवाडी. पैसा वसूल सामना. तब्बल मित्रांनो 2 इनिंग मध्ये जर तुम्ही पाहिल्या ना धावा, त्या धावांबद्दल जर आपण चर्चा केली ना तर 130 धावा 2 इनिंग मध्ये आतापर्यंत बनलेल्या आहेत. आणि सामना जर फिनिश झाला त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. 2 धावा मिळाला, तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि हो, तिसरीचा प्रयत्न केला गेलाय, परंतु 2च धावा मिळतील. म्हणजे येणारे 2 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत 5. 2 बॉल 5 धाव्यांची गरज आहे. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणारे नाहीयेत. शेवटच्या क्षणापर्यंत लढणार हे निश्चित आहे. आणखीन एक धाव कशा प्रकारे जमवता येईल ना याचा प्रयत्न केला आणि फलंदाज उमेश देवरे यांना माघारी यावं लागलंय. परंतु ऋषिकेश स्ट्राईक करतील आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अजिंक्य मोरे जातात. एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय. 2 बॉल 5 धाव्यांची गरज. एका बाजूला श्रीकांत इंगवले तयार. 2-5-5-2 असा रंगलेला एक रोमांचक सामना. पुढचा बॉल आणि हा बॉल अखेरकार यष्ट्यांचा वेध घेतोय. आता 1 बॉल आणि 5 धाव्यांची गरज आहे. म्हणजे आता विजय मिळवायचा आहे टीम कारीला तर षटकार मारावाच लागेल. ऋषिकेश यांच्यासाठी हा बॉल. डावी यष्टी वाकवली श्रीकांत इंगवले यांनी. आता शिवम मोरे
मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. 1 बॉल 5 धाब्यांची गरज आहे. घायल तो यार परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी आहेत, परंतु आता या अडचणीतून मार्ग काढावा लागेल. 1 बॉल 5 धाब्यांची गरज आहे. 1 बॉल 5 धाब्यांचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. आज प्रयत्नवादी व्हावं लागेल. आपण म्हणतो ना की प्रयत्नार्थी परमेश्वर, आणि तो प्रयत्न आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 1 बॉल 5 धाब्यांची गरज. असा रंगलेला एक रोमांचक सामना. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हार काम तकदीर के भरोसे मित्रों टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती सोडून चालणार नाही. प्रयत्नवादी. 1 बॉल 5 आणि अखेरकार हा फटका खेळला आणि विजयासाठी फक्त 2 धावा टीम कारीला कमी पडल्या. एका टीमने मित्रांनो सामना जिंकला, परंतु एका टीमने मित्रांनो मन जिंकली. दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या. जबरदस्त खेळ दोन्ही संघांनी केला. काही धावा फक्त कमी पडल्या, परंतु दोन्ही संघ चांगल्या प्रकारे लढले मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत. आणि कारी टीमला शेवटच्या 1 धाव कमी पडले. कारीला 1 धाव कमी पडले. स्कोर बरोबर झालेला आहे. त्यामुळे एका टीमने सामना जिंकला मित्रांनो, एका टीमने मन जिंकली. 70 धावा दोन्ही टीमने या ठिकाणी बनवल्या आणि 71 धावांचा पाठलाग करताना 1 धाव कमी पडली. म्हणजे 140 धावा दोन्ही डावामध्ये उभ्या राहिल्या. संपूर्ण मॅच मध्ये जबरदस्त कारी संघ खेळला आणि कारी संघाच्या संघर्षाला आपण सलाम करूया.